Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तो पत्ता कर दो तो पत्ता कर दो तब्बल 1.5 लाख रुपयांची हरवलेली महागडी सोन्याची पोत समाजसेवक गणेश बारसे यांनी परप्रांतीय महिलेस परत करत महाराष्ट्र राज्यासह परराज्यातही भुसावळ शहराचे नावलौकिक केल्यामुळे त्यांचा आज भीम आर्मीतर्फे कौतुकास्पद सत्कार करण्यात आला। भुसावळ शहरातील रहिवासी वाल्मिकी मेहतर समाजाचे व राजकीय नेते तथा ज्येष्ठ समाजसेवक गणेश बारसे हे आपल्या मित्र परिवारासह शिर्डी या देवस्थानी दर्शनासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी एका तेलंगणा राज्यातील सिकंदरा मेडचल येथील रहिवासी महिलेची 1.5 लाख रुपयांची हरवलेली सोन्याची पोत गणेश बारसे यांना सापडल्याने आपल्या कृतीतून नेहमीप्रमाणेच प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत त्यांनी सरळ एवढ्या मोठ्या रकमेची सोन्याची पोत त्या महिलेस परत केली। त्यामुळे शिर्डी भक्त निवासस्थानचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून समाजसेवक गणेश बारसे व त्यांच्या सहकारी मित्र परिवाराचा फुलपुष्प आणि श्री साईबाबांची शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। समाजसेवक गणेश बारसे यांनी परराज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे खानदेशाचे जळगाव जिल्ह्याचे आणि आपल्या भुसावळ शहर व समाजाचे नावलौकिक केल्याने आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत भीम आर्मीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। समाजसेवक गणेश बारसे यांच्या प्रामाणिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असताना भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा अभिनंदनपर सत्कार करत पुढेही तुमचे समाजकार्य असेच अखंडित सुरू राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या। तर राज्याचे जिल्ह्याचे आणि समाजाचे आणि आपल्या मायभूमी असलेल्या भुसावळ शहराचे नाव रोशन करण्याची ही संधी मला मिळाली आणि माझ्या कृतीतून ती मी सिद्ध करू शकलो आणि पुढेही माझ्या कार्यातून असेच समाजसेवा मी करीत राहील अशाही प्रतिक्रिया आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना गणेश बारसे यांनी व्यक्त केल्या। उन्नीस सौ इक्यानवे के अंदर 26 दिसंबर को किशोर मेलवान करके रेलवे के गार्ड है जो मेरे मित्र थे और 1991 के अंदर माननीय रहीभव निकम भुसावल नगर पालिका के उपाध्यक्ष और उनका बहुत अच्छा फ्रेंड था। तो मुझे मालूम पड़ा, मैं पानी की दुकान पे बैठता था कि भाई यहाँ पर किशोर भाई की चेन घूम गई। मेरे बाजू के एक दुकानदार ने मुझे कहा, तो फिर मैं और मेरे से जो बड़ा वाले भैया हमने आकर उसको देकर आने के बाद में दूसरे दिन माननीय रहीभव निगम ने आकर हमको मिठाई और कुछ पैसे की हमको देने लगे, लेकिन मैंने लिया नहीं कि नहीं, मेरा भाई मैं समाज सेवक हूँ और मैं चाहता हूँ कि मैसेज लोगों में जाना चाहिए। फिर हम ये जो बात थी आगे इसको बढ़ाना था। अब शिरडी के अंदर हम सारे लोग दर्शन करने को गए तो वहाँ पर एक तेलंगाना से सिकंदराबाद से मेडचल गांव से कुछ फैमिली आई हुई थी। तो गोल्ड घूमने के बाद में जब वो लेडीज जो थी वहाँ पर रो रही थी कि भाई मेरा गोल्ड चले गया।
तो उनको मराठी बात भी समझ रही थी, हिंदी बात भी समझ रही थी। कुछ लोग जो मेरे साथ में गए हुए थे, मैंने उनको बोला कि गोल्ड मुझे मिला है, तो फिर वो गोल्ड मैंने उनके पास में दिया। तो वहाँ के जो कर्मचारी लोग थे, अधिकारी लोग थे, और वहाँ पे जो साईं बाबा को दर्शन को जो लोग आए थे 1000 रूम के अंदर, उन्होंने कहा कि आप कौन से शहर के हो? मैं शहर का नहीं, मैं खानदेश का, जलगांव जिले का भुसावल शहर का हूँ, और मेरा गांव का नाम ना खराब हो। जो साईं बाबा का जो संदेश है, सबका मालिक एक, श्रद्धा सबूरी, मुझे मालूम है कि मैं भी एक धार्मिक प्रवृत्ति का हूँ, लेकिन आज कोरोना की वजह से जो लोग ऐसे उद्ध्वस्त हो चुके हैं, 1.5 लाख आज बहुत बड़ी रकम है मध्यम वर्गीय लोगों के लिए। मेरे शहर का, मेरे खानदेश का, मेरे जलगांव जिले का नाम ना खराब हो, और मेरे को जो भी करना था, निर्णय लेना था, तुरंत वो लेडीज़ को मैंने गोल्ड देकर वहाँ पर समाज का, दोस्तों का और अपने गांव का मान बढ़ा के आया हूँ। और भविष्य के अंदर जब भी कुछ भी अच्छा काम हो सामाजिक, वो करने के लिए मैं तत्पर खड़ा रहूँगा। जय साईराम। त्यांचा एक बार नव्हे तर त्यांचा 100 टाईमही सत्कार केला तो कमी आहे, कारण की आपल्या जळगाव जिल्ह्याचंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र, कारण की जे परप्रांतीय महिला होती, ती परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांची भावना होती, त्यांची आस्था होती, त्या ठिकाणी त्या गेलेले होते। परंतु त्या ठिकाणी आपल्या भुसावळ शहरामधून, जळगाव जिल्ह्यामधून आपल्या वाल्मिकी समाजाचे गणेश काका बारसे यांनी समाजामध्ये पूर्ण नाव, समाजामध्ये नाव कमवलं। त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रामध्येही आणि जळगाव जिल्ह्याही त्यांनी खूप सुंदर कार्य करून आपल्या जळगाव जिल्ह्याला एक खूप सुंदर मान दिलेला आहे आणि भुसावळ शहरालाही मान दिलेला आहे। कारण की हा गोल्ड आजच्या कंडिशनला 1.5 लाख रुपये अमाऊंट साधी नाही आहे। 1.5 लाख रुपये आजच्या कंडिशनला साधी अमाऊंट नाही, कारण की कोणाच्याही मनामध्ये काहीतरी काळाबाजार येऊ शकतो की मला चैन सापडली, आता 1.5 लाखामध्ये मी भरपूर काही करू शकतो। परंतु आमच्या गणेश काका बारसे यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची लालच नाही आली आणि त्यांनी विचार केला की 1.5 लाख रुपयाची अमाऊंट खूप मोठी आहे आणि कोणत्या ना कोणती परप्रांतीय लेडीज आलेले, परप्रांतीयचं सुहागाचा विषय आहे तो, आणि हा आपण घेता कामा नाही। त्यांचं मन मोकळं आहे आणि त्यांचं मन पवित्र आहे। त्या पवित्र मनाच्या माध्यमातून त्यांनी खूप सुंदर काम आज या गणेश काका बारसे यांनी केलेलं आहे आणि त्यांचं जितकं कौतुक करायला पाहिजे तितकं कमी, कारण की त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये, कारण की ती परप्रांतीयची होती, ते महाराष्ट्रामध्ये आपल्या परप्रांतीय शहरामधून येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या आस्था ठिकाणी आलेली होती। परंतु त्यांनी आज ती महिला जर का महाराष्ट्रामधून त्यांच्या गावाला गेली, ती सांगेल की मैं महाराष्ट्र के धरती पर गई थी, शिरडी जगह पर गई थी, पर वहाँ पर मुझे एक नेक इंसान मिला जो मेरी संकलित जाग चुकी थी। बाकी वो नेक इंसान के मन में कोणत्या प्रकार का कपट नहीं आया और उसने वही चेन मेरे को लाकर दिया। इसीलिए म्हणजे याच्याच करता आपल्या महाराष्ट्राचं नाव त्यांनी त्या गावापर्यंत नेलेलं आहे। अशा गणेश काका बारसे यांचं जितकंही कौतुक करावा असं मला वाटतं कमी आहे। म्हणून आज आमच्या भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिटच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे, कारण की जळगाव जिल्ह्याला त्यांनी आज मान दिलेला आहे। त्या माध्यमातून त्यांचं एकचदा नव्हे तर 100 टाईमही सत्कार केला ते कमी आहे। त्यांना क्रांतिकारी आमचा भीम आर्मी माध्यमातून क्रांतिकारी जय भीम आहे आणि अशीच काम त्यांनी सदैव करत राहावा अशी अपेक्षा त्यांच्यापासून आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान, जय भीम आर्मी। तो पत्ता करतो, तो पत्ता करतो हे ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठेक्यात लावायचा, ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठेक्यात लावायचा। अरे बर्थडे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा, बर्थडे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा। राजमाणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, आपला राजा अडल्या नडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बनवा होतो। राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार। नहीं
गोष्ट हाय पृथ्वी मुलाची, हा पृथ्वी मुलाची, हाय पृथ्वी मुलाची, मन सुस्त गोष्ट हाय पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं पुढं गड्या येती कशाची, तुळवावी मुलाची. राजमाणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. अडल्या नडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बनवा होतो. राजमाणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.